श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 13. श्री गणेशायनमा. हे संतवरदा श्रीधरा, हे दयेच्या सागरा, हे गोप गोपी प्रिय करा, तमाम निळा पावहरी. तुझे ईशत्व पाहण्याकरिता जेव्हा द्याल झाला विधाता, गाई वासरे चोरिता यमुना तटी गोकुळात. तेव्हा तू निजलिले करुण, गाई वासरे होऊन ब्रह्मदेवा कारण आपले ईश्वत्व दाविले. दृश्य ऐशा कालियाला, यमुने माझी तुडवून भला, रमाक दीपा धाडीला गोप निर्भय करण्यास. तेवी माझा दुर्दैवा तुडवुनिया वासुदेवा, दासगणू हा करावा निर्भय सर्व बाजूंनी. मी अजाणा भक्त तुझा हरी, परिदेवा कृपा करी, मी आहे अनाधिकारी, योग्य न तुझ्या कृपेस. ऐसे जरी आहे सत्य, परी नको पाहू संत, माझी चिंता वार त्वरित, आपुल्या कृपा कटाक्षे. आता श्रोते सावधान, बंकट हरी लक्ष्मण, विठू जगन देवादी मिळून, केले वर्गणी जमावया. भाविकांनी वर्गणी दिली, कुलशितांनी कुटाळी केली, वर्गणीची काहो पडली, जरूर तुमच्या साधुस्तव. गजानन म्हणता महासंत, जेन घडे हे घडवित, मग त्यांच्या मठाप्रत वर्गणीही कशाला. कुबेर त्यांचा भांडारी, मग कशास फिरता दारोदारी. चिठ्ठी कुबेराच्या करी, करा म्हणजे काम झाले. ऐसा एकता भाषण, जगदेव बोलला हासोण, या भिक्षेचे कारण आहे तुमच्या बऱ्यासाठी. श्री गजाननासाठी नको बांधणे मठमठी, या अवघ्या आटावाटी तुमचे कल्याण व्हावयास. स्वामी गजाननाचा त्रैलोक्य हाची मठसाचा, अवघी वणे हा बगीचा, पलंग ज्यांचा मेदिनी. अष्टसिद्धी दासी परी राबताती ज्यांच्या घरी, तोण तुमची पर्वा करी त्यांचे वैभव निराळे. साविता सर्व सूर्यनारायण, त्यासी दीप कोठून प्रकाश देऊ शकेल जाण. प्रतिकार करण्यात माझा तो मुळेच प्रकाशमयी, त्याला दीपाचे काज नाही. हलकारा तो कोठून होई सार्वभौमा भूषविता. इच्छा ऐक वैभवाची असते मानवांप्रती साची, ती आहे भावयाची पूर्ण या पुण्य कृत्याने. रोग बरा करण्याभली औषधांची योजना केली, प्राणासाठी नसे झाली ती हे ध्याने धरा हो. रोग भय शरीरास नाही मुळीच प्राणास, जन्म मरण हे त्यास नाही मुळी राहिले. तैसी तुमची सुपन्नता रक्षण व्हाया सर्वथा, पुण्यरूप औषधी आता मिळणे भाग आहे की. संपन्नता हे शरीर, रोग त्याचे अनाचार, त्याचा नाश होणार या पुण्यरूप औषधीने. म्हणून पुण्य संचय करा, कुतर्कना चित्ती धरा, पुण्य मोदीनी माझी पेरा करा आपुल्या संपत्तीचा. बीज पेरिता खडकावर, ते वाया जाते साचार, त्यास कधी ना येणार मोड हे ध्यानी धरावे. अनाचार दुर्वासना हे खडक असती जाणा, ते ती टाकल्यावरी दाणा, ते किडे पाखरे भक्षिती. संत सेवे समान कोणते नाही पुण्य आण, स्वामी सांप्रत गजानन मुकुटमणी संतांचे. संत कार्यास काही देता, अगणित होते सर्वता, एक दाना टाकिता मेदिनी माझी कणीस होते. या कणसास दाणे येती, एकाचेच बहुत होती, तीच पुण्याई आहे स्थिती, हे बुध हो विसरू नका. ऐसे बोलता साचार, कुटाळ झाले निरुत्तर, खरे तत्व असल्यावर कुंठित गती तर्काची. नेला असल्या वजनदार वर्गणी ती जमे फार, शुल्लकाच्याने न होणार कार्य कधी वर्गणीचे. असो मिळाल्या जागेवरी, कोट बांधिला सत्वरी, झटू लागले गावकरी, मग वान कशाची. बांधकाम कोटाचे चालता शेगाविसाचे, दगड चुना रेतीचे सामान गड्या वाहती. त्यावेळी समर्थ स्वारी होती जुन्या मठावरी, त्यांनी विचार अंतरी ऐशारीती केला हो. आपण येथे बसविल्या विने कामण चाले झपाट्याने, म्हणून कौतुक समर्थाने कैले कैसे ते परियेसा. एका रेतीच्या गाडीवरी समर्थांची बसली स्वारी, तो गाडीवान झाला दुरी, महार होता म्हणून. तई महाराज बदले तयास, कारे खाली उतरलास, आम्हा परमहंसास विटाळाची बाधा नसे. महार बोले त्यावरी, महाराज तुमच्या शेजारी, मी न बसे गाडीवरी, ते आम्हा उचित नसे. मारुती रामरूप झाला, परी राम सानिध्य नाही बसला, तो उभाच पहा राहिला, करजोळूनी रामापुढे. बरे बापा तुझी मर्जी, त्यास हरकत नाही माझी, बैलांनो नीट चला आजी, गाडीवाल्या मागून. बैले तैसे वागले नाही कशास बुजले, गाडीवाल्यान वाचून आले नीट सांकेतिक स्थलास. समर्थ खाली उतरले, मध्यभागी येऊन बसले, तेथेच हल्ली काम झाले त्यांच्या भव्य समाधींचे. ही जागा शेगावात आहे 2 नंबरात, 43, 45, 700 सर्वे नंबराच्या. महाराज बसले ज्या ठिकाणी, तीच यावी मेदिनी, मध्यभागा म्हणून हे करणे भाग पाडले.
त्या 2 नंबरातून जागा थोडी घेऊन साधीला तो मध्य जाणं, ऐसे चतुर कारभारी. 1 एकराचा हुकूम झाला, परी बांधकामाच्या वेळेला समाधी मध्य साधण्याला जागा थोडी पडली कमी. त्यासाठी म्हणून 11 गुंठे जास्त जाणं जमीन ती घेऊन बांधकाम चालविले. पुढाऱ्यांचे होते म्हणे वचन दिले अधिकाऱ्यांनी, आणि 1 एकर तुम्हाला गुणी काम पाहून जागा देऊ. यास्तव कैले झाडस 11 गुंठे घेण्यास, परी ते गेले विकोपास एका दृष्टाच्या बातमीमुळे. यामुळे पुढारी थोडे घाबरले अंतरी. त्यात जे पाटील होता खरी तो बोलला समर्था. 11 गुंठे जागेचा तपास करावयासाचा एक जोशी नावाचा आला असे अधिकारी. हसत हसत पाटलाला समर्थाने शब्द दिला, जागेबद्दल जो का झाला दंड तुम्हाथो माफ होईल. त्या अधिकारी जोशाप्रती समर्थाने दिली स्फूर्ती. चाललेल्या प्रकरणावरती शेरा त्यांनी मारिला की हा दंड झालेला विनाकारण आहे, भला दंड गजानन संस्थेला परत द्यावा म्हणून. मी करून आलो चौकशी, जाऊन त्या शेगावासी या घडलेल्या प्रकाराशी दंड होणे उचित नाही, म्हणून तो माफ केला. ऐसा हुकूम जेव्हा आला तै हरी पाटलाला आनंद झाला विशेष. तो म्हणे समर्थांचे वाक्य न खोटे व्हावयाचे, मजवरी किटाळ महाराचे येऊन गेले नुकते एक. त्यावेळी महाराजांनी भिऊ नकोस म्हणून तुझ्या एकाही केसा लागून धक्कानं त्यांचा बसेल. तेच खरे अखेर घडून आले साचार, तैसाच हाही प्रकार आजदिनी झाला असे. समर्थ वाक्य खोटे झाले ऐसे कोणी न कधी ऐकिले. असो शेगावाचे लागले लोकभजनी स्वामीच्या. आता नव्या जागेत आल्यावर जे काही घडले प्रकार म्हणजे समर्थांचे चमत्कार ते आता वर्णितो. मेहकराच्या सानिध्याला सवडद नामे ग्राम भला, त्या गावीचा एक आला गंगाभारती गोसावी. गास होता महारोग, कुजून गेले अवघे अंग, उरली पडल्या वाचून भेग जागा दोन्ही पायाला. करपद बोटे झळून गेली, तनू प्रती चढली लाली, कानाच्या सुटल्या पाळी, कंडू सुटला तनू ते. म्हणून गंगा भारती त्या महारोगा त्रासला अति, समर्थांची एकूण कीर्ती शेगावासी पातला. श्रोते त्या गोसाव्याप्रत लोक अडवू लागले बहुत, तुला रक्तपिती आहे सत्य तू न जावे दर्शना. महाराज दिसतील ऐशा ठाई, उभा राहून दर्शन घेई, कधीही ना जवळ जाई त्यांचे चरण धरावया. हा स्पर्शजन्य रोग फार, म्हणून वैद्य डॉक्टर सांगती याचा विचार तू आपुल्या मणी करी. परी एके दिनी गंगा भारती चुकवून अवघ्या लोकांप्रती येता झाला सत्वर गती, प्रत्यक्ष दर्शन घ्यावया. डोई ठेविता पायावर समर्थांनी चापट थोर, मारली त्याच्या डोक्यावर अतिजोऱ्याने विबुध हो. म्हणून तो उभा ठेला, समर्थास न्याहाळू लागला. स्वामींनी त्याचे थोबाडाला दोन्ही करे ताडिले. फडाफड मारिल्या मुखात आणिक वरती एक लाथ, खाकरोनी बेडक्या प्रत थुंकले त्याच्या तोंडवरी. तोच त्याने मानिला समर्थांचा प्रसाद भला, बेडका होता जो का पडला तयाची या अंगावर. तो त्याने घेऊन करी चोळून अवघ्या शरीरी, लाविता झाला मलमापरी आपुल्या सर्व अंगास. तो प्रकार पाहता एक कुटाळ तेथे होता, तो गोसाव्यासी बोलता झाला पहा येणे रीती. आधीच शरीर नासले तुझे आहे बापा भले, त्यावरी यांनी टाकिले या अमंगळ बेडक्या ते. तो तू प्रसाद मानिला अवघ्या अंगाते चोळीला, जा लावून साबणाला धुवून टाकी सत्वर. हे असे वेडे पीर विंचरू लागता भूमीवर, त्यासी अंधश्रद्धेचे नर साधू ऐसे मानेते. त्यांचा परिणाम ऐसा होतो अविधी कृत्यात ऊत येतो, तो येता सहज जातो समाज तो रसातळा. यासी तुमचेच उतारण तू औषध घेण्याचे सोडून आलास की रे धावून या वेड्या पिशापाशी. गोसावी ते ऐकता हसू लागला सर्वता, म्हणे तुम्ही येथेच चुकता याचा करा विचार. अमंगळ साधूपाशी काही न राहते निश्चयशी, कस्तुरीच्या पोटाशी दुर्गंधीना वसे कदा. तुम्हा दिसला बेडका तो हा प्रत्यक्ष मलम देखा, कस्तुरीच्या सारखा सुवास येतो या लागे. तुम्हा संशय असल्यास पहा माझ्या अंगास, हात लावून या खास म्हणजे कळून येईल की. त्यात थुंक्याचे नाव नाही, अवघी औषधी आहे पाही. मी तुका वेडा नाही बेडक्यास मलम मानणारा. तुझा त्याशी संबंध नव्हता म्हणून बेडका दिसला तत्वता. समर्थांची योग्यता त्वानमुळे जाणिली, त्यांचे पाहण्या प्रत्यंतर चाल जाऊ एकवार. स्नान केलेल्या जागेवर वेळ आता करू नको. समर्थ स्नान प्रतिदिवशी करतील ज्या जागेशी, तेथल्या ओल्या मातीशी मी लावितो निरंजन. निजांगा ऐसे संवाद तेथे झाला. दोघे गेले स्नानस्थला, तो कुटाळासी आला अनुभव गोसाव्या परीच. मृत्तिका स्नानास्थलाची दोघांशी घेतली साची, तो गोसाव्याच्या हाती बसली औषधी होऊन.
कुटाळाच्या हातात ओली माती आली खचित, दुर्गंधी ही किंचित येत होती तियेला. तो प्रकार पाहता क्षणी कुटाळ घोटाळला म्हणे, कुत्सित कल्पना सोडून शरण गेला समर्था. असो, कोणी गोसाव्याते जवळ बसू देत नव्हते, हा दूर बसून भजनाते करी स्वामी पुढे नित्य. आवाज गंगा भारतीचा, पहाडी गोड मधुर साचा, अभ्यास होता गायनाचा त्या गंगा भारतीला. ऐसे 15 दिवस गेले, रोगाचे स्वरूप पालटले, लालीने ते सोडिले तयाची या अंगाला. चापे झाले पूर्ववत, भेगापदीच्या निमाल्या समस्त, दुर्गंधीचा मोडला त्वरित ठाव त्याचा श्रोते हो. गोसाव्याचे ऐकून भजन होई संतुष्ट समर्थ म्हण, प्रत्येक जीवा कारण गायन हे आवडते. बायको गंगा भारतीची अनुसूया नावाची, ती शेगावी आली साची न्याया निजपतीला. संतोष भारती कुमार होता तिच्या बरोबर, येऊन पतीस जोडीले करेल चल आता गावाते. तुमची व्याधी बरी झाली ती मी दृष्टी पाहिली, समर्थ साक्षात चंद्रमौळी आहेत हेच खरे असे. मुलगा तेच बोलला म्हणे, बापाचा गावी चला, पुसून गजानन महाराजाला येथे राहणे पुरे झाले. गंगा भरती म्हणे त्यावर, मला नका जोडू कर, आजपासून साचार मी तुमचा खचित नाही. ही अनाथांची माऊली स्वामी गजानन येथे बसली, त्यांनी माझी उतरविली धुंदी चापट मारून. राख लाविली अंगाप्रत आणि चित्त तुझे संसारात, वेलीस विटंबना बहुत, केलीस विटंबना बहुत या भगव्या वस्त्राची. ऐसे संकते बोलले, थापट्या मारूनच जागे केले, आता डोळे उघडिले, संसाराचा संबंध नको. हे संतोष भारती कुमारा, तू तुझ्या आईस नेई घरा, येथे नकोस राहू जरा, सवडद जवळ करावे. हिचे जीवमान जोवरी तोवरी हिची सेवा करी, ही तुझी माया खरी, हिला अंतर देऊ नको. मातोश्रीची करिता सेवा, तो प्रिय होतो वासुदेवा, पुंडलिकाचा ठेवावा इतिहास तो डोळ्यांपुढे. मी येता सवडांतात पुन्हा रोग होईल पूर्ववत, म्हणून त्या आग्रहांत तुम्ही न पडावे दोघांनी. आजवरी तुमचा होतो आता देवाकडे जातो, नरजन्माचा करून घेतो काहीतरी उपयोग. हा वाया गेला खरा, नराचा जन्म साजिरा, चुकेल 84चा फेरा, ऐसे साच सांगितले. समर्थ कृपेने निश्चिती झाली मलाही उपरती, या परमार्थाखिरीत माती टाकू नको रे मोहाची. ऐसे सांगून कुटुंबाला मुलासह सवडदाला दिले धाडून राहिला आपण तसाच शेगावी. पदपदांतरे समर्थांची आवडीचे म्हणावी साची, त्यास कला गायनाची येत होती विबुध हो. प्रत्यही तो अस्तन्माना एक तारा घेऊन जाना, समर्थाच्या सानिधाना बैसून भजन करीत असे. ऐकून त्याचे भजन इतरांचेही हर्षे म्हण, वस्तू अशीच आहे गाण रंजविणारी सर्वांते. हा गंगा भारती बरा झाला, रोगाचा पत्ता मोडला, मलकापुरास पुढे गेला गजाननाच्या आज्ञेने. असो, एकदा पौषमासी झामसिंग आला शेगावासी, बोलत झाला समर्थांशी, माझ्या गावास चला हो. मम भाच्याला गृहाला अडगावी नेण्याला, मी आलो होतो आपणाला तई आपुला करार. ऐसा होता समर्था, मी नाही येता आता, नको करू आग्रह वृथा, पुढे मागे येईल. त्याला दिवस झाले बहुत, आता चला मुंडगावात, मी आहे आपुला भक्त, माझी इच्छा पूर्ण करा. मुंडगावात माझे घरी काही दिवस राहा तरी, मी अवघी करून तयारी न्यायला आलो आपणा. झामसिंगाबरोबर मुंडगावी आले साधूवर, दर्शनात लोटले नारी नर, तो ना आनंद वर्णवे. झामसिंगाने भंडारा घातीला असे थोर खरा, मुंडगाव झाले गोदा तीरा दुसरेही की हो पैठण. पैठणा माझी एकनाथ, मुंडगावी गजानन संत, भजनी दिंड्या अमित आल्या भजन करावया. आचारी लागले स्वयंपाका, अर्धा स्वयंपाक झाला निका, तै महाराज बोलले देखा ऐसे झामसिंगासी. झामसिंगा आज चतुर्दशी, मुळीच आहे रिक्त तिथी, भोजनाच्या पंक्ती पौर्णिमेला होऊ दे. झामसिंग बोलला यावर स्वयंपाक झाला तयार, लोक जमले आहेत फार, आपला प्रसाद घ्यावया. स्वामींनी केले बोलणे, तुझे व्यवहार दृष्टीने योग्य परी हे न माने त्या जगदीश्वराला. झामसिंगा हे अन्न न येईल उपयोगा कारण, तुम्हा प्रापंचिका लागून आपलेच व्हावे वाटते. पंक्ती बसल्या भोजना, तो एकाएकी आकाश जाणा, भरून आले गर्जना, होऊ लागली मेघांची. चमके वीज माथ्यावरी, झंझावात सुटला भारी, कडकडाती कांतारी, लागली झाडे मोडावया. घटकेत पाणी पाणी झाले, अन्न अवघे वाया गेले. मग झामसिंगाने विनविले महाराजांस येणे रीती. आता महाराज उद्या तरी मुळीन व्हावे आजच्या परी, हिरमुष्टी होऊन बसली खरी अवघी मंडळी गुरुराया. निवारा या पर्जन्याला, हा नवे पावसाळा, आगंतुक बेटा आला, आमचा नाश करावया.
आता पाऊस पडेल तरी शेतीचं होईल वाटोळे ते पहा सकळ, मग म्हणतील लोक ऐसे झामसिंग केले पुण्य, हा भंडारा घालून ते भोवले आम्हा लागून, वा खूप तरा पुण्याची. महाराज म्हणाले, झामसिंगा ऐसा संचितो होतसी कागा, तुला न उद्या देईल दगा हा पर्जन्य कधीही. आत्ताच मी वारीतो त्यासी, ऐसे बोलून आकाशासी पाहू लागले पुण्यराशी, तो आभाळ फाकले. मेघ क्षणात निघून गेले, सर्व ठाई ऊन पडले, हे एका क्षणात झाले. अगाध सत्ता संतांची. दुसरे दिवशी पौर्णिमेला थोर भंडारा पुन्हा झाला, तो नियम चालला अजून त्या मुंडगावी. झामसिंगाने आपुली इस्टेट सर्व अर्पण केली, महाराजांची चरणी भली त्या मुंडगाव ग्रामात. लोक त्या मुंडगावात समर्थांचे झाले भक्त, पुंडलिक भोकरे म्हणून त्यात एक जवान पोऱ्या असे. हा उकिरड्या नामक कुणब्याचा पुत्र एकुलता एक साचा, भक्त झाला महाराजांचा ऐसे तारुण्या माझारी. हे उकिरड्या नाम वराडात, फोर नसल्या वाचत, लोक नवसे ठेवितात, ऐसा प्रगाध त्या प्रांती. ते पेटच्या तेलंगणात, केरपुंजा महाराष्ट्रात, तैसा उकिरडा वराडात, नाव ठेवितो बालकाचे. हा पुंडलिक वद्य पक्षाशी करावया वारीशी, येत नियमे शेगावासी घ्या दर्शन समर्थांचे. जैसे का ते वार करी वद्या पक्षा माझारी, जाती इंद्रायणीचे तिरी देहू आनंदी गावाला. तैसाच हा वराडात वारी वंद्य पक्षात, करी येऊन शेगावात परमभाव भक्तीने. असो एकदा वराडात रोग ग्रांतीत सानिध्यात, बळावला अत्यंत गाव बाहेर पडले की. या तापात ऐसे होते प्रथमतः थंडी वाजते, अंग ज्वराने तप्त होते, डोळे होते लाल बहु, आणि कोठे तरी सांध्यावर ग्रंथी उठे सत्वर, ती होता तरी जोर वात तिच्या मागुने. मग रोगी बरळतसे, शुद्धी न काही राहतसे, तल्लखी अंगाची होत असे, बेशुद्ध होई क्षणाक्षणा. पूर्वी हा रोग विपरीत नव्हता भरत खंडात, त्याचा वास युरोपात होता मोठ्या प्रमाणे. ती साथ इकडे आली, गावोगाव पसरली, त्याच्या प्रतिकारा सोडून दिली लोकांनी ती घरेदारे. त्या दुर्धर सांदीची स्वारी आली पहा मुंडगावावरी, ती पुंडलिकाची आली वारी शेगावात निघाला. कसकस त्याला घरीच आली, परी ती त्याने चोरिली, शेगावाची वाट धरली आपुल्या पिता समवेत. येता 5 कोसावर शरीर आली भरला ज्वर, एक पाऊल भूमीवर तयाच्याने टाकवेना. गाठ उठली बगलेत, हैराण झाला रस्त्यात, ऐसे पाळून पुसे तात, कारे पुंडलिका ऐसे करशी. पुंडलिक म्हणे बापाला, बाबा मशी ताप आला, गोळा एक काखेला उठला आहे एधवा, शक्ती सारी क्षीण झाली, आता मशीन चालवेमुळे, काय करू ही राहिली वारी हायरे दुर्दैवा. हे स्वामी दयाघना वारीस खंड पाडीना, दाव तुझे दिव्य चरणा भक्तवत्सला कृपानिधी. वारी सांग झाल्यावर मग येऊ दे खुशाल ज्वर, जरी सांडले शरीर तरी न त्याची परवा मला. माझा पुण्य ठेवा हीच वारी, ती रक्षण आता करी, ही साथ झाली वैरी, नाश तिचा करावया ते. शरीर सामर्थ्य जोवर, परमार्थ घडे तोवर, बापच झाला चिंतातूर, ती मुलाची पाहुण स्थिती. तोही रडू लागला, हा एकुलता एक पुत्र मला, देवान दिवा नेई भला, हा माझ्या वंशाचा. उकिरडा म्हणे पुत्रास, गाडी घोडे बसावयास, आणू का या समयास तुला बाळा बसावया. पुंडलिक वदे तयावरी, झाली पाहिजे पायीच वारी, उठत बसत कसे तरी जाऊ चला शेगावा. मध्येच मृत्यू आल्यास शवतरीने शेगावास, नको करू शोकास, हेच आता सांगणे. बसत उठत पुंडलिक आला, अति कष्टे शेगावाला, पाहून स्वामी समर्थाला घातले त्याने दंडवत. तो समर्थांनी माव केला, एका हाताने दाविली काख त्यांनीच आपुली, अतिजोर करून या, आणि केले मधुरोत्तर पुंडलिका तुझे गंडांतर, तळते आता तीळभर, चिंता त्याची करू नको. तैसे महाराज वदता क्षणी पुंडलिकाची गाठ जाणी, गेली जागच्या जागी जिरोणी, ताप तोही उतरला. कंप अशक्ततेने राहिला देह कारणे करी, पुंडलिकाच्या मातेने आणीला नैवेद्य वाढून, घासत्या नैवेद्याचे समर्थ घेता 2 साचे, कापरते पुंडलिकाचे गेले बंद होऊन या. पुंडलिक झाला पूर्ववत, अशक्तता राहिली किंचित, हे गुरुभक्तीचे फळ सत्य, उघडा डोळे अंधांनो. गुरु योग्य असल्यावरी वायानं जाई सेवा खरी, कामधेनू असल्या घरी कान इच्छा पुरतील. सांग करुण वारीला पुंडलिक गेला मुंडगावाला, हे जो चरित्र वाची भला त्याचे टळेल गंडांतर. संत चरित्रणा कहाणी अनुभवाची खाण जाणी, मात्र अविश्वास म्हणे संत कथेचा ना यावा हो. श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ सुखद हो भाविकांप्रत, हेच देवा मागणे.
शुभं भवतु हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ त्रयोदशोऽध्याय समाप्त।